तर निघालोय आम्ही आता आणि बॅग बघा लिटरली एवढी जड झाली आणि फुगली आहे. म्हणजे पर्स पण होती ते सगळं आम्ही एकामध्येच केलं कारण की 10 बॅग नको म्हणून एकच करून टाकली. ती एवढी झाली मोठी. तर निघालोय आम्ही आता आणि खूप छान वाटलं आम्हाला इकडे राहायला है ना. हो खूप मस्त जागा आहे आणि एक दिवस एकदम असं चांगल्या जागेत राहिलं की छान वाटतं. तर इथे वातावरण पण चांगलं आहे त्याच्यामुळे आम्हाला छान वाटलं आणि आम्ही आता निघालोय जायला. चला. हा चंद्र बघा अजून पण आकाशात चंद्र आहे. अजून चंद्र गेलेला नाही एवढी सकाळ झाली तरी पण चंद्र दिसतोय. तर आम्ही आलो तशीच लगेच आम्हाला बस भेटली आणि लगेच आम्ही बस पकडली ती सेम बस 245 नंबरची. आता आम्ही निघालोय पंचवटीला. जसं आलो तसं लगेच भेटली म्हणून बरं झालं. थांबायला बस लगेच मिळाली. बस या खूप असतात आणि फेऱ्या चालूच असतात त्याच्यामुळे लगेच बस भेटते. काही टेन्शन नाही. रिक्षाने वगैरे जायची विशेष गरज काही नाही. सो चला. तर इथे आम्ही जाताना रस्त्यामध्ये भरपूर साऱ्या शेत्या बघतोय. द्राक्षाच्या ऊसाच्या मला वाटतं कुठे कुठे तांदळाच्या पण आहेत. भात शेती पण कुठे कुठे आहे. भरपूर साऱ्या आम्ही शेत्या बघितल्या येईपर्यंत. तर बसमधून आम्ही आता उतरलो पंचवटी कारंजाच्या स्टॉपला आणि इथे आम्ही आता खायला बघतोय काहीतरी आणि मग जाणार गोदावरी घाटावरती फिरायला. तर आधी बघूया ते खायला काय भेटतंय ते. इथे आम्ही रामकुंड घाटावर जायला या रस्त्यावर आलो तर इथे बघा मातीच्या भांड्यांची खूप छान छान दुकानं आहेत. भरपूर प्रकारची मातीची भांडी मटकी वगैरे खूप काय काय आहे इथे. कुंड्या वगैरे पण आहे भरपूर आहे. मला घ्यायची होती मातीची भांडी पण काय झालं इथून एवढ्या लांबून न्यायचं रस्त्यात कुठे बॅगमध्ये फुटलं बिटलं तर दोन पण आहे. ॲक्च्युली खूप दिवस आम्ही शोधत होतो की कुठे भेटेल असं छान छोटी कढई वगैरे पण आता इथे आहे तर इकडनं न्यायचं एवढ्या लांबून वांदे. आमच्या गावी पण मिळतात पण तेच प्रॉब्लेम होतो की गावावरून आणायचं कसं सांभाळून. हां असा प्रॉब्लेम. जाऊ दे आता जाऊया. तर आम्ही आता आलो इथे रामकुंडला. गोदावरी घाट इथेच आहे आणि बघूया आता इथे काय काय फिरण्यासारखं आहे. मंदिरं वगैरे असेल तर जाऊन आम्ही दर्शन घेतो आता तिकडे. आम्ही आता आलोय हॉटेलला. काय घेतलंय मम्मी? रस्सा घेतलाय आणि मिसळ पाव. तर इथेच रामकुंडामध्ये आम्ही आलो आहे हॉटेलवरती आणि मिसळपाव वगैरे बघते आता काय चांगलं आहे ते मागवलं तर आहे. तर आता खाऊन घेतो जरा पोट भरून घेतो पेटपूजा करून घेतो आणि मग फिरायला तयार. तर हे बघा मिसळपाव आणि त्याच्यावर असे पापड दही जिलेबी असं सगळं असं भरलेलं ताट आहे आणि इथेचा वडा रस्सा हे पण छान आलं आहे. तर इथे चांगलं मिळतं वडा रस्सा आणि मिसळपाव. एक्स्ट्रा रस्सा पण दिलेला आहे. आम्ही खाल्लं वगैरे आणि इथे आलो आहे गोदावरी घाटावर. मी तुम्हाला दाखवते बघा इथे. तर हे बघा आम्ही आलो आहे गोदावरी घाटावर आणि इथे अशी छोटी छोटी मंदिरं वगैरे आहेत. खूप सुंदर आहे हे पण. पावसाळ्यात टी व्हीला फक्त बघतो एवढा पूर आलेला असतो नदीला. फक्त टी व्हीमध्ये बघितले आणि आज प्रत्यक्षामध्ये आलो आहे. खूप छान आहे. ते काहीतरी काम चालू आहे. तिथे लोक स्नान वगैरे करतात. पावसाळ्यात ह्या नदीला गोदावरी नदीला किती पूर येतो आणि कितीतरी पाणी इकडनं सगळं बाहेर आलेलं असतं. पुराचं पाणी रस्त्यावर वगैरे आणि आता काहीच म्हणजे काहीच पाणी नाही. अगदी सुकलेलं आहे. जरासा छोटा ओढा वाहतो आमच्या गावी तसं वाहत. हो इतकंसं जरासं हे आपलं वाहत आहे तेवढंच. बाकी पूर्ण काळ उत्सवत. इथे काहीतरी करतात. मला वाटतं ते सगळी माती बिती वाहून आलेली आहे ना ते सगळं काढतायत ते लोक. असं काहीतरी काम चालू आहे त्यांचं. आणि हा गाड्यांचा पूल आहे तो पण किती उंच आहे बघा. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की किती पाणी असतं. ही जागा पूर्ण पाण्यात असेल त्यावेळेला. तर हा बघा इकडे दुतोंड्या मारुती आणि दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत वगैरे असं पाणी असतं.
जेव्हा नदीला पूर असतो कमरेपर्यंत काय कधी कधी त्याच्या डोक्यावरून पण वाहत हा, होतं आणि एवढं- सांगत असतात सारखे बातम्या. पण मग तेव्हा ते पूर्ण मागे घरांमध्ये आणि सगळ्यामध्ये जात असेल पाणी. घरात ते मंदिर आहे तिकडे, मंदिरात वगैरे. असेल पाणी जात, कारण आता हा मारुतीचीच उंची खूप मारुतीच्या मोठी आहे. उंचीनुसार आतमध्ये जातच असेल ना पाणी. हा रस्ता बिस्ता सगळंच जात असेल. हो, हे सगळं पाण्याखाली जात असणार. तर इथे फळं, भाज्या, माळा, कवडी वगैरे असे सगळे शंख वगैरे देवाच्या वस्तू. आणि इथे बघा आता हे मीठ आहे आणि मुलतानी माती आहे, काळं मीठ वगैरे, काळ्या मिठाचे खडे आणि असं बरंच काही काही इथे स्टॉल आहे. तर तुम्ही आलात तर इथे खरेदी पण करू शकता, कारण की इथे भांडी आणि हे पण आहे. भांडी त्याच्याबरोबर लोखंडी भांडी वगैरे हे सगळं काय काय आहे. बघा मुलतानी माती, मीठ वगैरे इथे सगळं आहे. काळं मीठ बारीक केलेलं पण आहे, संधव मीठ आणि असं पण आहे. तर यांच्याकडे 10,000 रुपयावाले पाकिटं, आणि ते तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर वजनावर पण काळं मीठ, मुलतानी माती आणि सेंधव मीठ वगैरे सगळं काय काय अवेलेबल आहे. तर तुम्हाला जसं पाहिजे ना तसं तुम्ही इथे घेऊ शकता जर आलात तर. इथे असं सगळं मिळतंय. तर इथे आम्ही बराच वेळ फिरलो, पण इतकं काही आम्हाला टाइमपास होण्यासारखं मिळालं नाही. आणि आता वाजलेत 12, पावणे 12 झाले. टाइमपास होते त्यामुळे काय मिळालं नाही टाइमपास करायला. आणि आम्हाला संध्याकाळी 5-6ची ट्रेन आहे, मे बी 6ची आहे. तर त्याच्यामुळे आता काय करतो, आता स्टेशनला जाऊन टाइमपास. बस बघत बसतो म्हटलं अर्जुला. सो आता म्हटलं की स्टेशनला जाऊन थोडी बस स्टॉपमध्ये इन्क्वायरी वगैरे करतो की इथून कुठे कुठे ST जातात काय, ते सगळं बघतो. कारण की असं टाइमपासच चाललं आहे आमचा. आता एवढा वेळ आम्हाला 4-5 तास अजून तरी काढायचे आहेत तसंच, आणि वेळच जात नाही आहे. बघूया आता स्टेशनलाच चाललो आहे आता तरी. चला. तर दरवेळी आमचं असंच होतं, ट्रेन चुकू नये म्हणून आम्ही उशिराची ट्रेन बुक करतो आणि सगळा टाइमपास होतो. आणि मग आम्हाला ट्रेनची वाट बघत वेळ वाया घालवायला लागतो कुठेतरी. आता बस आली आहे वाटतं. तर आता तसंच आमचं झालेलं आहे की घाई होऊ नये, ट्रेन चुकू नये म्हणून संध्याकाळची ट्रेन बुक केली. आता असं वाटतं दुपारची ट्रेन बुक केली असं चाललं असतं. तर तुम्हाला जर अजून जास्त ठिकाणी नसेल फिरायचं तर शक्यतो 2 दिवसासाठी आलात तर दुपारची ट्रेन बुक करा, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही, लवकर तुम्ही पोहोचाल. तर आमची तर आता आहे संध्याकाळची ट्रेन. तर आता आम्ही काहीतरी टाइमपास करायचे नवीन नवीन फंडे शोधून काढतो जरासे. तर आम्ही थोडा वेळ बस डेपोमध्ये बसलेलो, मग आला आम्हाला कंटाळा. मग म्हटलं की आपण रेल्वेच्या इथेच प्लॅटफॉर्मवर जाऊन टाईमपास करूया. तर आता आलो आहे प्लॅटफॉर्मवर आणि जिरू घेतला आहे पियाला. आता हे पितो आणि गेम खेळत काहीतरी टाईमपास करत बसतो. असंच आपला इकडे तिकडे बघत थोडा टाईमपास करतो आणि येईल मग संध्याकाळी तोपर्यंत ट्रेन. तर आम्हाला टोटल 6 तास टाईम घालवायचा होता. त्यातले किती पास झालेत? 5 झाले आहेत, म्हणजे 4.5-5 तास गेले. आणि शेवटी आता वाजलेत 4:45 वगैरे झालेत. आणि हिला चहा पियाला म्हणून आम्ही परत बाहेर आलेलो, प्लॅटफॉर्मला बसलेलो. बसून झोप यायला लागली. हां, चहा घेतली म्हणून चहासाठी बाहेर आलो. आणि आता परत चाललो आहे प्लॅटफॉर्मला. ट्रेन जास्त लेट नाही आहे, तर येईल टाईमवरती 6 वाजता. तर तेच बघायला चाललो आहे आम्ही आता. तर आता आम्ही म्हणून चहा वगैरे हिने पियाली आणि आता आम्ही चाललो आहे परत स्टेशनला प्लॅटफॉर्मवरती. आणि आता झालं 1 तास जाईल कसं पण. 4 तास आम्ही काढलेत, म्हणजे विचार करा. कोणी नाही, काही नाही, आम्ही प्लॅटफॉर्मला बसलेलो आणि बकवास टाइमपास करत होतो. आणि आजूबाजूचे लोक आमच्या तोंडाकडे बघत होते. जोक काय झाला माहिती आहे, एक ना ट्रेनचं इंजिन आहे, तो सारखा पुढे नेतोय, 2 डबे लावून मागे, त्यामुळे आमच्या तिथं कॉमेडी चालू होती. त्यांची काय प्रॅक्टिस चालू आहे, काय चालू आहे, काय आम्हाला काही कळलं नाही. पण आम्ही आपलं हसतोय. तो डबे लावतोय, पुढे नेतोय, परत दुसरीकडून मागे येतोय, परत पुढे जातोय, परत मागे येतोय. काय आमचा चांगला टाइमपास झाला 4 तास. मग आम्ही लुडो वगैरे खेळून असं केलं टाइमपास. आणि आता परत चाललोय. चला. हॅलो, हाय, क्या चल रहा है? काय नाही, बघते लोक काय करतात. अजून 1 तास इंतजार करना पडेगा. गीतांजलि को
इथे काय प्रकार चालू आहे बघा. तर दारातच झोपलाय. इतर लोक, बाकीचे लोक तसेच चढली त्याला क्रॉस करून. काय काय एक एक लोक असतात. आता दोघे जण त्याला उठवायचा प्रयत्न करत होते पण हा उठतच नाहीये. काय झालं? तर अखंड 6 तास वेट केल्यानंतर फायनली येते आमची ट्रेन. आता येईल 10-15 मिनटामध्ये. आणि आता आम्ही मग ट्रेनमध्ये चढू आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू. म्हणजे आता काय घरीच जायचं आहे. आता काय करायचं कंटिन्यू, आता घरी जायचं आहे. तर बघूया आता येईल 10-15 मिनटात. तर लोकेशन तर दाखवते की येईल, पण आता काय माहिती किती लेट तर झाले ऑलरेडी 10 मिनटं. पण आता बघूया. तुम्ही जॉईंट राहा. आम्ही कसं घरी पण कसं जातो ते पण बघा. तर फायनली आली आहे 6 तासांच्या वेट नंतर ट्रेन आमची आलेली आहे. बघा आली बाबा फायनली. आता गर्दी पण भरपूर आहे. आम्ही आता चढतो ट्रेनमध्ये. जनरल आहे का? चला. तर फायनली एवढा वेळ थांबल्यानंतर आम्ही ट्रेन पकडली आता. आणि ट्रेन आमची सुटलेली आहे नाशिकवरून. तर आता ट्रेन निघालेली आहे टुवर्ड्स मुंबई. बघूया आता किती वाजता पोहोचते ती. इथे 10 मिनिट लेट होती. तर नाशिकवरून ट्रेन सुटली आणि लगेच आलं आहे देवळाली स्टेशन. पण खरंच तपोवन एक्सप्रेसनेच आम्ही जाताना पण गेलेलो, येताना पण तपोवन एक्सप्रेसने आलो. आणि मी सेकंड सिटिंगची तिकीट बुक केली होती. आणि खरं सांगायचं तर मी 2 महिन्याआधी तिकीट बुक केली होती, जायची पण आणि यायची पण. आणि तरी इतकी भयंकर परिस्थिती की आम्हाला नाशिकला ट्रेनमध्ये चढायला सुद्धा भेटत नव्हतं. आणि ट्रेनच्या त्या बाजूने प्लॅटफॉर्म ट्रॅकमधून लोक चढत होते. काय 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 चालू होतं. उतरणारे उतरत नव्हते आणि कोणालाच नीट चढायला भेटत नव्हतं. शेवटी आमचा D3 डबा होता. आम्ही D2 डब्यामधून चढलो. तेव्हा कुठे आम्हाला आतमध्ये घुसता आलं ट्रेनमध्ये. नाही तर ट्रेन निघून गेली असती, आम्ही तिथे बघत बसलो असतो. आणि तिकडनं पण आत जाताना टॉयलेटकडे, मधला जो पॅसेज असतो तिथे, दरवाजाकडे सगळीकडे बिना तिकीट पॅसेंजर बसलेले होते. आमच्या सीटवर इवन बिना तिकीट पॅसेंजर बसलेले होते. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर मग ते उठले आणि आम्हाला आमची सीट भेटली. तर म्हणजे खूप परिस्थिती कठीण आहे. आणि जे वयस्कर लोक असतील तर त्यांना नाही पॉसिबल होणार इतक्या गर्दीमधून प्रवास करायला. तर तुम्ही जर जाणार असाल तर तपोवन एक्सप्रेसची येतानाची नाशिकवरून मुंबईसाठी येताना अजिबात तिकीटही बुक करू नका. सेकंड सिटिंगची खूप गर्दी असते आणि खूप प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. तर त्यामुळे मी सांगते. आणि एवढ्या आधी तिकीट बुक करूनसुद्धा आणि ट्रेनमध्ये एकसुद्धा TCही आला नाही. पूर्ण जाताना पण आणि येतानाच्या पण जर्नीमध्ये मी TCच नाही बघितला. तर बिना तिकीट प्रवास करण्याची तर मजा आहे. म्हणजे फिरा, तुम्हाला किती फिरायचं आहे तेवढं. आम्ही काही चेकिंग वगैरे करणार नाही अशी परिस्थिती. तर मी पण आधी तिकीट काढली होती तर मला विंडो भेटली, पण मम्मीची सीट त्या साईडला होती. त्याच्यामुळे आम्ही मग वेगवेगळेच बसलेलो. आणि मग एक एक करत इगतपुरी, कसारा, कल्याण स्टेशन जात जात आलं फायनली ठाणे. आणि ठाण्यावरून आम्ही पकडली लोकल. तर आता आम्ही ठाण्यावरून लोकल पकडली आणि चाललो आहे कांजूरमार्गला. ट्रेन टायमावरच आली, तशी 10 मिनटं एक लेट होती तेवढी, बाकी वेळेवर आली. आणि आता आम्ही चाललो आहे घरी कांजूरमार्गला. तर आम्ही आता उतरलो आहे कांजूरमार्ग स्टेशनला आणि आता रिक्षा पकडून जाऊ आम्ही घरी. आणि मम्मी काय करणार आहे? ऑर्डर देणार आहे, जेवणाची ऑर्डर देणार आहे. तर मम्मीचं काम. हां, तर मम्मी आता म्हणजे आमच्याकडे नंबर असतात जवळच्या हॉटेलचे, कारण आम्ही कधी उशिरा वगैरे येतो ना तर डायरेक्ट बाहेर ऑर्डर देतो. तर त्याच्यामुळे त्यांचे नंबर आहेत आमच्याकडे. तर मग मम्मी आता कॉल करणार आहे त्यांना आणि ऑर्डर देऊन ठेवेल. म्हणजे आम्ही जाईपर्यंत ते रेडी करतील आणि मग लगेच आम्ही घेऊन घरी जाऊ. जास्त वेळ थांबायला लागणार नाही. तर मग ते सगळं आपलं सुपरफास्ट काम चालू असतं, सेटिंग लावलेली असते. आपले मम्मी साहेब सगळीकडे सेटिंग लावून ठेवतात. हो हो. त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नसते. फक्त घरी जायचं, गिळायचं आणि झोपायचं मस्तपैकी. तर आता मी जातो. चला. तर हे बघा, हे आणलेलं आहे आम्ही चायनीज जेवायला. कारण की आम्हाला आधी आणायचं होतं बिर्याणी वगैरे,
पण ते आमचं ठरलेलं हॉटेल बंद होतं. मग आम्ही चायनीज हॉटेलमधून, ते पण आमचं ठरलेलंच आहे, त्यांच्याकडून घेतला फ्राईड राईस आणि ट्रिपल राईस. आणि आता आम्ही मस्तपैकी पोटभर जेवून घेतो. जाम भूक लागली. सकाळी मिसळ खाल्ली आहे, त्याच्यानंतर आत्ता फायनली जेवतोय. तर आता पटापट जेवून घेतो आम्ही मस्त. सो आता आम्हाला भरपूर झोप येते आणि आता आम्ही मस्तपैकी झोपतो, आराम करतो. तर आजचा जो आपला हा जो 2 दिवसाचा ट्रॅव्हल ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते फायनली. आणि पुन्हा भेटूया एका नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्या पुरतं बाय बाय, गुड नाईट.